नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आपला बक्षीस वितरण सोहळ्याला आलेलो आहे. सर्व गँग आलेली इथं. सर्व सगळे दुबईची गँग दिसती. पगडीवाला राजू काका, भाऊ गवळी, सर्व गँग रवी भाऊ साडे, राहुल भाऊ बनकर. या व्यतिरिक्त अन्य टीमचे मी कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. यांनी स्थानपन्न व्हावे एवढी विनंती. मित्रांनो, सर्व गँग आली. सर्व नाशिकचे जेवढे आहे कबूतरबाज सर्व आलेले. हे सर्व नाशिकचे कबूतरबाज आहे. सर्व गँग आली. जेवढे दिसते तुम्हाला सर्व नाशिकचे कबूतरबाज आहे किंवा कबुतरांवरती प्रेम करणारी गँग आहे सर्व. या स्पर्धेदरम्यान सर्व आलेले कबूतरबाज. अजून अर्ध्याच्या वरती आलेले नाही आहे, काही येतील. तर हे आपले या स्पर्धेदरम्यान प्रमुख ज्या 2017 पासून ते 2026 पर्यंत ज्या ज्या गोष्टी आम्ही अनुभवल्या कमिटी सदस्यांनी आणि आपल्यासारख्यांचे सुज्ञ तज्ञ प्रत्येक कबूतर प्रेमी आणि सिनियर कबूतरबाजांचे काही सल्ले मशवरे घेत आम्ही आतापर्यंत हा कार्यक्रम एवढा अपग्रेड केलेला आहे. आणि या संदर्भात काही जुन्या आठवणी आणि ज्यांनी या स्पर्धेमध्ये विजेत्या पदावरती आपले पहिले दुसरे नाव कोरले तथा तिसरे चौथे देखील असेल पुढे आपण ते वाढवले. त्या संदर्भात आमच्या टीमने थोडस एक वेगळा आगळा कार्यक्रम राबवला होता. त्यामध्ये आम्ही चांगलं स्ट्रगल करायचंय व ते पण नंबर देतील, पण त्यांनी चांगली मेहनत करून करायचं आहे. नमस्कार, मी कन्हैया पुंडलिक साळवे, नाशिक महानगरपालिकेतील माजी नगरसेवक, माजी स्थायी समिती. तर मित्रांनो, ट्रॉफ्या आणि शिल्ड या तीन टॉप 3 वाले म्हणजे टॉप 4 आहे. बाकीचे मग हे शिल्ड्स हे काही 5वी 6वी 7वी असे टोटल 10 नंबर आहे. बाकीच्यांना एक सन्मान पुरस्कार जिन भाइयों को ये क्वेश्चंस लगी है उनको मैं अपनी तरफ से और पूरी पार्टी की तरफ से बहुत बहुत मुबारकबाद दे रहा हूं. और एक यहाँ पे भी ग्रुप ते का आले नाही, ते आले नाही त्याच्यामुळं ते वहाँ पे भी उन्होंने कुछ प्राइज रखे थे जिसकी पासून आभार मानतो. आणि यानंतर कार्यक्रम पुढे नेत असताना या ठिकाणी संजू भाऊ पवार रामवाडीकर यांचं कमिटीच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. यांचं आगमन झालेलं आहे. मित्रांनो, काही सत्कार समारंभ. यानंतर मी सचिन भाऊ आहेर यांना विनंती करतो की यांनी आमचे माननीय सन्माननीय आजी माजी नगरसेवक कन्हैया भाऊ साळवे यांचा सत्कार करावा. संगमनेरचे त्यांची काही चालू आहे सत्कार समारंभ. मित्रांनो, राठी बाबा भाऊ विचार है अरे कबूतरबाजी बढ़िया करो और सुंदर करो, जिससे कि महाराष्ट्र नासिक का नाम आज कलकत्ता, कश्मीर, बम्बई और दिल्ली में भी मैंने सुना नासिक का नाम. आपण यूट्यूब क्योंकि मैं दिल्ली गया था तो कुछ लोगों ने बताया कि राठी बाबा करू शकता तुम्ही तुम्हारे नासिक का नाम हमारे यहाँ अभी फेमस हो गया दिल्ली में. मैं बोला भाई कश्मीर तक और कलकत्ता तक और बम्बई है जी. सचिन भाई जो हमारे हैं वो उन्होंने आज कम से कम तो 17 में जो फेस्टिवल भरा था जो अपने केरू भाई ने मारा था. कबूतर पकड़ भी लेता है कोई है तो उसे वापस दे दो. क्यों? कि कबूतरबाजी जो होती है ना ये ऐसी होती है, हार जीत तो ये कबूतर की होती है, मनुष्य की नहीं होती है जी. मनुष्य खेलता रहा है. हमेशा कबूतरबाज का खिलाड़ी का काम है खेलना. बरोबर बोलते. आज मैं कम से कम 50 साल से खेलता चला रहा हूं. राजा भाई 50 साल से खेलते चले आ रहे हैं. उसी प्रकार छोटे जो कबूतरबाज हैं उनके लिए मेरा एक अनुमोदन है और प्रार्थना है कि कबूतरबाजी बढ़िया करो और ईमानदारी की कबूतरबाजी करो. मैंने आज तक ईमानदारी की कबूतरबाजी करी है और कभी कबूतर को डॉस नहीं दिया. आज तक डॉस नहीं देता हूँ. इतना कह के नहीं मैं तो अपने 2 शब्द जो है समाप्त करता हूँ. राजा भाऊचे पण आलेले गेले 9 वर्षापासून आणि आता ज्यांनी बक्षीस मिळवलं त्यांचं पण मी अभिनंदन करतो. ज्यांना नाही मिळालं पण जुने कबूतरबाज आपले इथले. यश ही अपयशाची पहिली पायरी असती.
तेव्हा कुठल्याही कबूतरबाजीने घाबरून न यांच्या जाता काळातली कबूतरबाजी याच्यात वेगळीच होती मित्रांनो. जास्तीत जास्त अजून सहभाग पण यांची घेऊन कबुतरांची नसल चालू आहे आपल्या आपल्या या भरपूर जणांकडे. कमिटीला ज्यांच्याकडे सहकार्य आहे करावं काही आणि आपल्या पकडलेली नाशिक आहे जिल्ह्याचं त्यांच्याकडे पेशवेचं पण नाव चांगलीच पूर्ण उडत्या कबड्डी अजून भारतात यांचं नाव व्हावं अशी काढलं माझी जातं. प्रामाणिक इच्छा आहे. नाशिकचे सर्वात जुने कबूतरबाजी आपले. धन्यवाद राजा भाऊ. तेव्हा मित्रांनो हे संगमनेरचे सारखी राहिलेली नाहीये. आजकाल आपण बघतोय की कबूतरबाजीत खूप बदल झालेले आहेत. तरी पण आपण सर्वजण हा शौक करतोय. तर माझी सर्वांना विनंती राहील, बाजी करा पण पहिले आपले घरदार बघा. सर्वांनी घरदाराकडे लक्ष द्या, आपले कामाकडे लक्ष द्या आणि त्यानंतर कबूतरबाजी करा. धन्यवाद. धन्यवाद प्रसाद भाऊ. ते जागृत ठेवण्याकरता आज हे फेस्टिवल भरवलं. माझा पहिला टाइम आहे आणि मला खूप आनंद वाटला की एवढे लोक आज इथं जमले आणि यांना मी वाघच म्हणल. कारण का की घोडागाडी आणि हा जो छंद आहे, हा छंद खूप सुंदर छंद आहे. आता मी 2-3 लोकांच्या इथं पेटा बांधत होतो तेव्हा थोडंसं बोलणं ऐकलं. नाही मुलांना दाणा टाकायला नाही लावायचं, मुलांना पाणी टाकायला नाही लावायचं. अहो भिकार भंगार हिंडण्यापेक्षा हा शौक केला तर चांगला आहे. खूप सुंदर शौक आहे आणि या शौकाला वरच्या पातळीवर मान्यता भेटली पाहिजे. हा जो स्वागत लॉन्स आहे हा पुढल्या घ्या आणि पुढे चाला. एक ना एक दिवस बरोबर तुम्हाला तुमच्या पदरी जीत भेटणार म्हणजे भेटणार. धन्यवाद अतुल भाऊ. थँक्यू. या तेव्हा मित्रांनो राठी बाबा आणि राजा भाऊला सन्मान चिन्ह करून देत आहे. सन्मान चिन्ह आपली नाशिकची जुनी अशा महान कबूतरबाजी. महानुभावांचं सत्कार मी कमिटी सदस्यांकडून व्हावा अशी विनंती करतो. राठी बाबा असो, राजा भाऊ जाधव असो किंवा अन्य आपले सिनियर पर्सन असो, यांचे आम्हाला दरवेळेस मार्गदर्शन लाभते. फायनान्शियली असू द्या, मेंटली असू द्या, हे आम्हाला दरवेळेस आमचा हौसला अफजाई करत असतात. यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात येतो यांचा असतात. अशा महानुभावांचा मी या ठिकाणी नामकरण घेणार आहे. राजूभाऊ जाधव हे आमचे सिनियर पर्सन आहेत. नाशिक शहरामध्ये नामांकित कबूतरबाजी त्यांची आहे. अनेक लोकांनी त्यांच्याकडून कबूतर घेऊन गेलेले आहेत आणि आपण शर्यती जिंकलेलो आहोत. असे बरेच किस्से आमच्या कानावरती येतात. राजा भाऊ जाधव आणि कबूतरबाजीमध्ये सुद्धा यांना जेवढं शक्य होईल तेवढी हे मदत करत असतात. यांच्या कमिटीच्या वतीने यांना सन्मान चिन्ह देऊन आणि यांचे आभार मानू इच्छितो मी. यानंतर फकीर बाबा चांदोरी यांचा आम्हाला स्पर्धकांना सांगण्यात येत आहे की ग्रुप बी मध्ये महिनाभर आधी एंट्री झालेल्या होत्या. ज्यांना प्रॉब्लेम होते त्यांना महिनाभर प्रॉब्लेम आले नाही. जेव्हा तिलक वगैरे कोणी जिंकलं, तिलक जिंकला, सादिक जिंकली, पेढी जिंकली, तेव्हा प्रॉब्लेम आले. मग महिनाभर तुम्ही केलं काय? सोमाचा प्रश्नाचं उत्तर आहे का महिनाभर केलं काय. स्टार्टिंगला जर तुम्हाला माहिती आहे महिनाभर आधी का हे स्पर्धक आहे, मग तेव्हा तुम्ही का बोलले नाही का आम्हाला हे मान्य नाही? त्यांचे कबूतर उडल्यानंतरच का? थोडा आता चर्चेचा विषय झालेला आहे. आता यांचं काय माहीत नाही आपल्याला तिकडचे. आता हे भाऊ वाजतात आणि यांचं काय ते झालंय असेल ते क्लिअर करतील. सोमनाथ गोसावी यांनी थोडक्यात सांगितलं, पण त्यांना थोडं स्पष्टीकरण द्यावं असं मला वाटत होतं. पण ठीक आहे, यानंतर असं म्हणजे बरंचसं थोडंसं कानावर येतं. आता या सगळ्या गोष्टी असतात. आपण लग्न जरी एखाद्या ठिकाणी केलं तरी तिथं पण काहीतरी की बी ग्रुप हा फ्रेशर्ससाठी आहे, की जे नवीन कबूतरबाज आहेत किंवा ज्यांना कबूतरबाजीबद्दल विशेष जास्त माहिती नाहीये किंवा ज्यांच्याकडे जास्त कबूतर संख्या नाहीये आणि त्यांना आपण स्पर्धेमध्ये मोटिवेशन देण्यासाठी आपण बी ग्रुप हा गेल्या वर्षीपासून लॉन्च केलेला होता. आणि सर्वांना मी सांगू इच्छितो की बी ग्रुपमधून ज्यावेळेस आपण आपला कॉन्फिडन्स लेवल ज्यावेळेस वाढते त्यानंतर साधारण 1 वर्ष किंवा 2 वर्षानंतर आपण ए ग्रुपमध्ये कन्वर्ट होऊ शकता. आणि बी ग्रुपमध्ये जो ए ग्रुपवाला व्यक्ती आहे, जो पार्टिसिपंट आहे, तो बी ग्रुपमध्ये सहभाग घेऊ शकत नाही. हे आपला एक नियम होता. तर याच्यामध्ये बऱ्याच जणांचं असं मत आहे की आता मी जसं स्पष्ट सांगू इच्छितो की रोहित यांच्या 51 जोडच्या शर्यती झालेल्या आहेत.
आणि कबूतरबाजांसाठी नाही आहे, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि गैरसमज कोणी कोणाबद्दल करून घेऊ नये ही विनंती. यानंतर मी एक ग्रुप करतो की कोणाला जर मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी करावे. खूप मेहनत केली. हे बघ इन्नू भाऊशा यांचा 3रा नंबर आलाय. ते काही थोडा मेनो बघ थोडं बोलताय, सॉरी मला ते जमलं नाही बोलायला. तेव्हा ते पण लाजू राहिले बोलायला. मी एवढं सांगू इच्छिते की सर्वांनी याच्यामध्ये जेवढ्या कबूतरबाजांनी सहभाग घेतला, या सहभाग घेणाऱ्यांनी सर्व विजेते आहे याच्यामध्ये, कारण सर्वांनी मेहनत घेतली याच्यामध्ये आणि आपले कबूतर सर्वांनी चांगले. प्रतिनिधी कोणी उपस्थित असतील त्यांनी ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मंचावरती उपस्थित व्हायचं आहे. वतनभाऊ वाघमारे, नंतर सारंग, नांदूर नाका, महेश भाऊ डोके, ओढा. मित्रांनो, बी ग्रुपमध्ये जेवढे पार्टिसिपेट केलं होतं त्यांना सर्वांना बक्षीस वितरण सोहळा दिलेला आता, म्हणजे बक्षीस सन्मान चिन्ह दिले. वैभव पगारे ए मध्ये जे पार्टिसिपेट केलेले त्यांना आता त्यांचे वैभव पगारे 19 तारखेला वैभव पगारे यांची उडान झाली होती, म्हणजे आपली ओपनिंग झाली होती. एक ग्रुप होता, याच्यामध्ये 4थ्या क्रमांकाचं बक्षीस हे प्राप्त झालेलं आहे. नीलमणी गार्डन, जेल रोड, ऋतिक लोहकर आणि नागेश इंगोले यांना मी मंचावरती उपस्थित राहण्यासाठी विनंती करतो. यांनी आपलं प्राइज स्वीकारण्यासाठी यावं. यांनी बी ग्रुपमध्ये 11 कबूतर उडवलेले होते, त्यामध्ये 2 बाद होऊन यांचे 36 तास आणि 41 मिनिटं मिळालेले आहे त्यांना. मित्रांनो, हे बी ग्रुपमधले 14 क्रमांक आलेला आहे यांचा. राजा गोकुळते यांचे कबूतर आहे बरं का यांच्याकडे पण. या बाई त्यांचं ट्रॉफी देते आता सर्वांनी. बी ग्रुपमध्ये 4था नंबर आलेला आहे. मिळत आहे ऋषी ढोल. यांचा 3रा नंबर आलेला आहे. ते मगाशी होते ते 14. अक्षय माळीचं टाळ्यांचं स्वागत करायचं, टाळ्या वाजवून. उर्फ आर्या भद्रकाली. यांचा 9था नंबर आलेला आहे. गोलवाल्याने शॉट केला. टाळ्या वाजवून यांचं स्वागत करायचं आहे. यांनी बी ग्रुपमध्ये 49 तास आणि 56 मिनिटं असं रेकॉर्ड कायम करून पहिल्या क्रमांकाचं बक्षीस पटकावलेलं आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये यांचं सगळ्यांचं स्वागत करायचं आहे. 21,000 रुपये पहिला बक्षीस आणला बी मध्ये. सर्वांनी टाळ्या वाजवून यांना अभिवादन करायचं आहे. आणि तर्फे या स्पर्धकांना या चांदीचे रिंग यावेळेस देण्यात आलेलं आहे. तर आप्पा पाटील या ठिकाणी उपस्थित नाहीये, तरी मी त्यांचे प्रतिनिधी वैभव पगारे यांना मी मंचावरती बोलू इच्छितो. आणि बी ग्रुपचे मानकरी ठरलेले आहेत सारंग कुंदे, नांदूर नाका. यांच्या कबुतराने जो रेकॉर्ड केलेला आहे बी ग्रुप मध्ये तो 12:56 मिनिटाचा आहे. 53 समाधान भाऊ आपले देऊ राहिले चांदीच्या पैसे. बी ग्रुप मध्ये सर्वात लेट बसलेलं कबूतर आहे त्यांच्या कबुतरांनी अतिशय चांगली कामगिरी केली आहे. 12:53 मिनिटं बी ग्रुप. चांगलं कबूतर उडला भाई. अनिल बाउन्सर्स फ्लायर असोसिएशन नाशिक जिल्हा फेस्टिवल 2026 च्या वतीने सहर्ष स्वागत.
टाळ्यांच्या गजरात या परदेशी मित्राचं आपण स्वागत करायचं आहे. आणि त्याचबरोबर मी लगेच आमचे गुड्डूभाई शान यांना मी स्टेजवरती मंचावरती बोलवू इच्छितो. गुड्डूबाईंबद्दल सांगायचं झालं तर गुड्डूबाई आम्हाला सुरुवातीपासून सहकार्य करत आलेले आहेत. चांदीच्या रिंग्स असो, अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व. रेजिमेंटल प्लाझा या ठिकाणी स्पीक अँड कर्ल्स या नावाने यांचं युनिसेक्स पार्लर आहे. मेल फिमेल दोन्ही पण. गेल्या वर्षी गुड्डूबाईंनी आपल्याला चांदीच्या रिंग दिलेल्या होत्या, त्या ठिकाणी उरलेले आहेत. तर मी चतुर्थ क्रमांकाचे मानकरी राहुल भाऊ बनकर यांना मंचावरती आमंत्रित करू इच्छितो. राहुल भाऊ बनकर सत्कार स्वीकारण्यासाठी मंचावर राहुल भाऊ यांचा सत्कार यांचे प्रतिनिधी स्वीकारतील. यानंतर सोहळा चालू आहे. या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचे बक्षीस ज्यांनी पटकावलेले आहे असे आमचे सचिन भाऊ आहेर. 2017 पासून या ज्या स्पर्धा सुरू झाल्यात आणि याचा जो नाव लौकिक झाला, यामध्ये सचिन भाऊ यांनी आतापर्यंत 3 वेळेस पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावलेले आहे. टाळ्यांच्या गजरात सचिन भाऊ यांचे स्वागत करायचं. विनंती करतो मी, कृपया लक्ष द्या. ए ग्रुपचे 4ही विजेते आणि बी ग्रुपचे 4ही विजेते यांनी एक संयुक्त फोटो आपल्याला स्टेजवरती काढायचा आहे. 4च्या 4 आणि 4 8 स्पर्धकांनी आपल्या ट्रॉफी सहित उपस्थित राहायचं आहे मंचावरती. यासीन भाई सर्वांना विनंती आहे की फोटोसाठी पोच द्यायची आहे. सगळ्यांनी मंचावरती एकच गर्दी करू नये. आयत आकृती हाफ राऊंड करायचा आहे. आपल्याला कोणाच्या जाहिरातीची गरज नाही, कारण आपले नाव पहिल्यापासूनच टॉप आहे. अरे किती समोर येऊ नाही. हे सर्व आपले विजेते मानकरी जे आलेले मित्रांनो, भव्य कबूतर स्पर्धा फकीर बाबा शेख यांची हे बघा जेवणाची पण सोय. सर्व बाजीगर लोकांचं बक्षीस वितरण झालेलं आहे. हे सर्व जेवणाचा पण कार्यक्रम आहे. तेव्हा सर्व जेवणाचा कार्यक्रम चालला आहे. तेव्हा सगळे जेवण बिवण करत आहे. तेव्हा हे जे पार्टिसिपेट केलेले आहे ते सर्व काही बाजीगर पण सर्व गँग मस्त आहे. तेव्हा सर्व बाजीगर आहे. त्यामुळे यांचा पण नंबर आलेला आहे. तेव्हा सन्मान चिन्ह त्यांचं सर्व जेवण पण करताय. मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली आपली नाशिकची कबूतरबाजी नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा.